कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्र पावसकरचा आरोप। सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते। उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही, श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी। हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त। राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा परिसरात पाहणी। सर्व रिपोर्ट सादर करा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। जे पात्र असणार त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। दाखल्यांवरती खाडाखोड असल्यास तक्रारीनंतर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्र। विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप। सरकारने दिलेलं आरक्षण नक्की कोणाला मिळालं हेच समजत नाहीये, सरकारने सगळं कन्फ्युजन केलंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा हा सवाल। वोट चोरीच्या आरोपांवरून राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद। हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे लागले लक्ष। ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो दिसेल, केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारला, त्यामुळे बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकांचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग आप्पा आले। पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणे यांना हा टोला। खासदार झाल्यापासून रेल्वेसाठी सालगड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणे यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। नागपूरमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा। महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्यात उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष। 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडण्याची शक्यता। मुंडेंकडून 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन। सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंनी 6 महिने होऊनही सरकारी बंगला रिकामा केलेला नाही। मुंडेंकडून 56 लाख रुपये घेतले पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कुठलीही सूट देऊ नये, अंजली दमानिया आक्रमक। राज ठाकरे यांनी अमित शहा आणि जय शहा यांचं व्यंगचित्र काढलं। पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल। गॅझेटवर आधारित जीआर काढण्याचा विखे समितीला अधिकार नाही। हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करा, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी। ओबीसी आता पेटलाय तर ओबीसींना मुंबईला यायला वेळ लागणार नाही, लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। प्रहारचे माजी आमदार राजकुमार पटेल यांचा मुलगा रोहित पटेल यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश। बच्चू कडूंना मोठा धक्का, राजकुमार पटेल यांचं 5व्यांदा पक्षांतर। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। तर मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। पाणंद रस्त्यावर आता मोफत मुरुम टाकला जाणार। हा निर्णय 15 दिवस आधी घेतला असता तर मला एवढा त्रास झाला नसता। कुर्डू मुरुम उत्खनन प्रकरणावरून अजित पवार यांचं हे मिश्किल वक्तव्य। गोंदियामध्ये रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक। आगामी निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी महायुतीला कौल देतील, चाकणकरांकडून विश्वास व्यक्त। व्यवसायाभिमुख शिक्षणावरती भर देणं काळाची गरज। व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवणं गरजेचं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं हे वक्तव्य। नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनोपज आधारित जनजागृती प्रदर्शनाचं उद्घाटन। गणेश नाईक यांच्याकडून प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट देत पाहणी।
सिंधुदुर्गच्या कलमठमध्ये आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्त रॅली, कलमठ ग्रामविकास फेरीला शोभायात्रेचं स्वरूप. भंडारा जिल्ह्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या प्रशासनाविरोधात आंदोलन, तर विद्यार्थिनीला नक्षलवादी म्हणत चौकशी केल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. मंत्री जयकुमार गोरेंकडून करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, सीना नदीकाठच्या पिकांचं पुरामुळे झालंय मोठं नुकसान. सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, धरणातून 52,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, सीना नदी भागातील वाकाव, केवड, उंदरगा आणि यासह 8 ते 10 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. सोलापूरच्या बार्शीमध्ये नदीच्या पुरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश, जोरदार पावसानंतर बागळगाव या परिसरामध्ये चांदणी नदीला नांदेडमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, शहरातील काही भागांमध्ये जोरदार गोदावरीचं पाणी शिरलं, तर विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोदावरीला पूर. नाशिकमध्ये वाघाडी नाला फुटल्यानं गोदाघाट परिसरामध्ये पाणीचं पाणी, अचानक पाणी पातळी वाढल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यातील अलसिंग परिसरासह जवळ गावात मुसळधार पाऊस, तर ढगफुटी सदृश्य पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची हजेरी, आसना नदीला पूर आला, नांदेड ते मुदखेड महामार्ग बंद. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात घसरण, देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्यानं भाव कोसळले, शेतकरी आर्थिक अडचणीत. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक, 2 महिला नक्षलींना ठार करण्यात C-60 कमांडोजला यश, तर ठार झालेल्या नक्षलींकडून AK-47 रायफल जप्त. एटापल्लीच्या छत्तीसगड सीमेवरती पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू. नवी मुंबईमधील कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीत वाढ, कोपरखैरणेमध्ये 6 ते 7 जणांचा एकावर कोयत्यानं हल्ला, परिसरात दहशतीचं वातावरण. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू, विठ्ठलाकडील 255 आणि रुक्मिणी मातेकडील जवळपास 125 प्रकारचे दागिने गाठवण्याचं काम सुरू. नवरात्र उत्सवात रुक्मिणी पांडुरंगाचे रूप दागिन्यांनी खुलून दिसणार. नवरात्र उत्सवासाठी पेंजा कार्यशाळांमध्ये नवदुर्गा मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात, सिंह, वाघ, हत्तीवरती आरूढ देवीला पसंती. नवरात्र आणि दुर्गा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, कराडच्या कुंभारवाड्यातील कार्यशाळेमध्ये दुर्गा मूर्तींवरती अखेरचं रंगकाम. महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवरती ओंकार हत्तीचा धुमाकूळ, दोडामार्ग आणि गोव्याच्या सीमेवरील अनेक भागांमध्ये हत्तीमुळे मोठं नुकसान. रत्नागिरीमधील देवरुख जवळच्या साडवलीमध्ये भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागानं रेस्क्यू करत बिबट्याला जंगलात सोडलं. सांगली शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध, प्रशासनानं त्वरित रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी. चंद्रपूर शहरातील रहमतनगर या ठिकाणी महानगरपालिकेच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना हलवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबार शहरामध्ये 2 जणांकडून एकावर चाकू हल्ला, या प्रकरणी गुन्हाही दाखल, मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील कडगुणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली, आरोपी पती विनोद जाधव पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात. धान्य व्यापारावरती गोळीबार करून 50 लाख लुटणारी टोळी गजाआड, गुन्हे शाखेच्या पथकाकडून 4 आरोपींना बेड्या, 21,11,000चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त, पोलिसांची ही माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे ड्रोन लाईट शोमधून मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. पुण्यातल्या SP कॉलेज मैदानामध्ये हा ड्रोन शो. उत्तराखंड, देहरादून आणि इतर भागांमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, 16 जण बेपत्ता, ढगफुटी आणि भूस्खलनाच्या अनेक घटना समोर. देहरादून ते मसुरी, हरिद्वार आणि शिमला महामार्गावरील पूल कोसळला, मसुरीमध्ये 2000 पर्यटक अडकले, ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेल्यानं 10 जणांचा मृत्यू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून